मतदानापूर्वीच धुळ्यामध्ये भाजपचा एक उमेदवार बिनविरोध, प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार उज्ज्वला भोसले यांची बिनविरोध निवड. धुळे मनपा निवडणुकीमध्ये भाजपनं खातं उघडलं. महापालिका निवडणुकांमध्ये भाजपनं खातं उघडलं. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध. प्रभाग क्रमांक 26 मधून आसावरी नवरे, प्रभाग क्रमांक 18 मधून रेखा चौधरींची बिनविरोध निवड, तर 26 प्रभागामध्ये रंजना पेणकर यांची बिनविरोध निवड. पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपचे नगरसेवक बिनविरोध. नितीन पाटील यांची प्रभाग क्रमांक 18 मधून नगरसेवकपदी बिनविरोध निवड. शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवकाचा छाननी प्रक्रियेमध्ये अर्ज बाद झाल्यामुळे नितीन पाटील यांची बिनविरोध निवड. मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 120 मध्ये भाजप इच्छुक उमेदवाराची बंडखोरी. शिंदे सेनेच्या राजराजेश्वरी रेडकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भाजपचे दिलीप मटकरांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीच्या प्रचाराचा नारळ 3 जानेवारीला फुटणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वरळी डोमला होणार पहिली सभा. मुंबईमध्ये दाखल झाले 2516 उमेदवारी अर्ज. मुंबई महापालिकेनं दिली अधिकृत माहिती. मुंबईमध्ये 11,391 उमेदवारी अर्जांची झाली होती विक्री. 227 वॉर्डांसाठी होत आहे मुंबईत निवड. 15 महानगरपालिकांमध्ये भाजप स्वबळावर, 12 महापालिकेमध्ये पूर्णपणे स्वबळावर, तर 3 ठिकाणी रिपाईसोबत युती. फक्त 4 महापालिकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत महायुती. 7 महापालिकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती, तर 2 जागी राष्ट्रवादीसोबत. मुंबई महापालिकेमध्ये वंचितनं काँग्रेसला 16 जागा परत केल्या. उमेदवार न मिळाल्यामुळे शेवटच्या दिवशी काँग्रेसला जागा परत केल्या. काँग्रेसनं वंचितला सोडल्या होत्या 62 जागा. वंचित आता 46 जागांवरच लढणार. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंपेक्षा जास्त जागा लढणार. मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना 163, मनसे 53 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 11 जागांवर लढणार. मुंबईमध्ये प्रभाग 119 मधून मनसेनं ऐनवेळी उमेदवार बदलला. प्रभाग 119 मधून संतोष देसाईंना दिला होता एबी फॉर्म. मात्र रात्री 11 वाजता फोन करून नांदगावकरांचं देसाईंना अर्ज मागे घेण्याचं आवाहन. विश्वजित ढोलम यांना उमेदवारी. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आमने सामने. वॉर्ड क्रमांक 81 मधून दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी भरले अर्ज. ठाकरे सेनेच्या मोहिनी धामणे आणि मनसेच्या शबनम शेख यांना उमेदवारी. मनपा निवडणुकीमध्ये ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची नवी रणनीती. उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही मुंबई आणि ठाण्यामध्ये दोन्ही शिवसेनांची अधिकृत यादी जाहीर नाही. मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त उमेदवार. राष्ट्रवादीनं मुंबईमध्ये दिले एकूण 94 उमेदवार, तर शिंदेंच्या शिवसेनेचे 90 उमेदवार रिंगणात. बीडमध्ये राष्ट्रवादीनं बॅनरच्या माध्यमातून भाजपला डिवचलं. पराभव अहंकाराचा, विजय बीडकरांचा असा बॅनरवर मजकूर. योगेश क्षीरसागरांवर निशाणा साधल्याची चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुख्यात गुंड सय्यद मुझीम याला प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी. हातकडी आणि पोलीस बंदोबस्तामध्ये भरला उमेदवारी अर्ज. ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपची युती. जागा वाटप ठरलं. जागांवर समाधानी नाही, पण व्यापक हित महत्वाचं. अपेक्षित जागा न मिळाल्याची आमदार केळकरांची तक्रार. ठाण्यामध्ये प्रमिला केणींना शिंदे सेनेनं तिकीट नाकारलं, तर पराभूत मनाली पाटलांना उमेदवारी. प्रमिला केणी अपक्ष निवडणूक लढवणार, तर प्रमिला केणींचा मुलगा मंदार केणींना शिवसेनेची उमेदवारी. पुण्यामध्ये भाजपनं 42 विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापून दिली नव्यांना संधी. काही आमदार आणि नेत्यांच्या मुलांनाही उमेदवारी नाकारली. भिवंडी महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी. तिकीट वाटपाच्या प्रक्रियेवरून पक्षांतर्गत वाद. आमदार रईस शेख यांनी आपल्या समर्थकांना काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी मिळवून दिल्याचा आरोप. नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. ठाकरेंच्या सेनेतून भाजपमध्ये गेलेल्या सुधाकर बडगुजर यांची खेळी. विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या समर्थकांना डावलत सुधाकर बडगुजर यांना एकाच घरामध्ये 3 उमेदवाऱ्या. पुण्यातल्या हडपसरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याचा संताप. तिकीट न दिल्यामुळे युवराज कुसेकरांचा मुरलीधर मोहोळ आणि योगेश टिळेकरांवर संताप व्यक्त. आयात उमेदवार पराभूत होणार. युवराज कुसेकर यांची उद्विग्न प्रतिक्रिया. नाशिकमध्ये सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये कारागृहामध्ये असणारे प्रकाश लोंढे निवडणूक लढवणार. सातपूर प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवणार. अखेर जळगावमध्ये महायुतीची अधिकृत घोषणा. जागा वाटपावरही शिक्कामोर्तब. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपल्यावर रात्री महायुतीची घोषणा. भाजप 46, राष्ट्रवादी 6, शिवसेना 23 जागांवर लढणार.
नागपूर महापालिकेसाठी भाजपचं तरुणाईला प्राधान्य. भाजपच्या उमेदवार यादीमध्ये युवांना संधी. 143 पैकी 11 उमेदवार भाजयुमधून. नागपूर महापालिकेमध्ये तब्बल 6 टर्म नगरसेवक असलेले सुनील अग्रवाल अपक्ष लढणार. प्रभाग 14 मधून उमेदवारी अर्ज दाखल. प्रगती पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज अग्रवालांची बंडखोरी. छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंनी विरोध केलेल्या रशीद मामूंना अखेर ठाकरेंच्या शिवसेनेची उमेदवारी. रशीद मामूंना अंबादास दानवेंच्या पुढाकारानं मातोश्रीवर दिला होता प्रवेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 81 उमेदवार रिंगणात. 81 पैकी 22 मुस्लिम आणि 14 अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 99 उमेदवार, 17 माजी नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांचा समावेश. एकनिष्ठ कार्यकर्त्यांसोबतच आयारामांनाही उमेदवारी. नांदेडमध्ये भाजपकडून एकाच परिवारातील दोघांना तिकीट. वर्षानुवर्ष पक्षाचं काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आणि इच्छुकांमध्ये नाराजी. वीरेंद्रसिंग गाडेवाले यांना प्रभाग 9 मधून उमेदवारी, तर त्यांचे वडील बलवंतसिंग गाडेवाले यांना प्रभाग 10 मधून उमेदवारी. छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवाराला रडू कोसळलं. इम्तियाज जलील यांनी पैसे घेऊन तिकीट दिल्याचा इच्छुक उमेदवाराचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुख्यात गुन्हेगारानं पोलीस बंदोबस्तामध्ये भरला उमेदवारी अर्ज. सय्यद मुझीमकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष वनिता बने यांना हृदयविकाराचा झटका. मुलीला उमेदवारी न मिळाल्यामुळे आईची प्रकृती बिघडली. बने यांच्यावर उपचार, प्रकृती स्थिर. दिल्लीमध्ये काय दिवे लावतो हे माहिती आहे. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांचे पुत्र मल्हार पाटलांची खासदार ओमराजे निंबाळकरांवर घणाघाती टीका. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची पोलिसांची हुज्जत. पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आत न सोडल्यामुळे वाद. पोलिसांनी आपला एकेरी उल्लेख करत वाद घातल्याचा चेतन भुजबळ यांचा आरोप. मंत्री भरत गोगावले यांनी तुळजापूरमध्ये गाण्यावर धरला ठेका. तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या जलदिंडी यात्रेमध्ये गोगावलेंचा सहभाग. धाराशिवच्या दहिफळ आणि बारातेवाडी गावातील दारूबंदीसाठी महिला संतप्त. जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा. 7 बिअर बारचे परवाने रद्द करण्याची मागणी. नंदुरबारच्या मिरची बाजारामध्ये आवक 50% घटल्यामुळे शेतकरी हवालदिल. अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादनामध्ये मोठी घट. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यामध्ये धान पिकाच्या बोनसचा घोटाळा. जिल्हा पणन कार्यालयाकडून 11 संस्थांकडून 99 लाख रुपये वसूल, तर आणखी 2 संस्थांकडून 89 लाख रुपये घेणं बाकी. तर 3 संस्थांच्या 28 सदस्यांवर केला गुन्हा दाखल. महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा घसरल्यामुळे वेण्णा लेक परिसरामध्ये गाड्यांच्या छतावर हिमकण गोठले. महाबळेश्वर शहरामध्ये तापमान 10 अंशांवर, तर वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरामध्ये 8 अंशांपर्यंत तापमान. कोकण रेल्वे मार्गावरील काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये तात्पुरता बदल. LTT यार्डमधील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 1 ते 30 जानेवारी या 30 दिवसांच्या कालावधीमध्ये मेगा ब्लॉक. सोनसाखळी लुटणारी आंतरराज्यीय टोळीला अटक. एका तरुणीसह 3 तरुणांचा टोळीमध्ये समावेश. भंडारा पोलिसांकडून छत्तीसगड राज्याच्या सीमेवरून अटक. भाईंदर रेल्वे स्टेशनवर मराठी अमराठी वाद. स्टेशनवर मराठी उद्घोषणेची मागणी करणाऱ्या मराठी तरुणाला 2 ते 3 तास डांबलं. मराठी एकीकरण समितीचा आरोप. भंडाऱ्याच्या बेला गावातील बिअर शॉपीमध्ये चोरी. 3 तरुणांनी बिअर शॉपी फोडल्याची घटना. पोलिसांकडून घटनास्थळाचा आढावा, तपास सुरू. सांगलीमध्ये महाराष्ट्राचा 59वा वार्षिक निरंकारी संत समागमचं आयोजन. 350 एकरांच्या विशाल मैदानावर आध्यात्मिक महोत्सव रंगणार. राज्यभरातून हजारो निरंकारी भक्तगणांचा सहभाग. तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्री उत्सव. शाकंभरी नवरात्र उत्सवातील जलयात्रा संपन्न. हजारो सुवासिनी महिला यात्रेमध्ये सहभाग. साई मंदिर परिसरामध्ये नो व्हेकल झोन. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट. प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी असंख्य पर्यटक कोकणात दाखल. समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी. दापोलीमधील हरणे, मुरुड, कर्दे, लाडघरसह सर्व किनारपट्ट्यांवर पर्यटकांची गर्दी. रायगडावर पर्यटकांसह शाळांच्या सहलींची गर्दी. गडकोट किल्ले पाहताना विद्यार्थी जपतायत ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा.